आज मी गॅस पेटवणार नाही, तर गॅस न पेटवता आजची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करते आहे. ती म्हणजे रक्षाबंधन स्पेशल मिठाई. तर रक्षाबंधन जवळ येत आहे म्हटल्यानंतर मिठाई तर बनवलीच पाहिजे. तर आज मी अशी तुमच्यासोबत मिठाईची रेसिपी शेअर करणार आहे, की तोंडात टाकताच ती विरघळते. एकदम सोपी पद्धत वापरून झटपट बनणारी, कमी साहित्यामध्ये, कमी वेळामध्ये आणि गॅसचा तर बिलकुल वापर इथे मी करणार नाही. तर ही रेसिपी आहे ब्रेडपासून. तर ही ब्रेडपासून बनवणार आहे. खूप सिंपल आहे. तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता लास्टपर्यंत हा व्हिडिओ बघा. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, सीमाज टेस्टी किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर इथे मी 5 ते 7 ब्रेडच्या स्लाईस घेतलेल्या आहेत आणि त्याच्या अशा कडा आपण कट करून घेतलेल्या आहेत. तर बाजूच्या ज्या कडा असतात त्या ब्राऊन कलरच्या त्या काढून घ्यायच्या आहेत. तर आता इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आता हे तुकडे करून ब्रेडचे घालूया. तर आपल्याला या ब्रेडची पावडर बनवून घ्यायची आहे. तर एक छोटीशी टीप लक्षात घ्या. तर इथे ब्रेड आपल्याला फ्रेश वापरायचा आहे, ताजा. आपल्याला शिळा ब्रेड इथे वापरायचा नाही. तर असा फ्रेश आपल्याला इथे ब्रेड घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपण आता इथे ब्रेडचे तुकडे घालून बारीक करून घेऊया मिक्सरमध्ये. तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला हा ब्रेडचा चुरा करून घ्यायचा आहे, म्हणजे बारीक करून घ्यायचा आहे. तर मस्तपैकी ही पावडर बनलेली आहे ब्रेडची. तर बाकीचं जे राहिलेलं होतं तेही मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ब्रेडचा चुरा करून घेतलेला आहे. तर आता एका खोलगट भांड्यामध्ये आपण हे पावडर काढून घेऊया ब्रेडची. तर ही मिठाई खूप छान जबरदस्त लागणार आहे. तोंडात टाकताच विरघळते ही बर्फी. तर अशा प्रकारे इथे मी साखर घातलेली आहे. इथे मी अर्धा कप. तर इथे पिठी साखर वापरायची आहे आपल्याला आणि वेलची पावडर घातलेली आहे अर्धा चमचा. नंतर इथे वापरत आहे मी डेसिकेटेड कोकोनट पावडर. तर या पावडरमुळे खूप छान टेस्ट येणार आहे बर्फीला आणि क्रीमी लागण्यासाठी, टेक्स्चर छान येण्यासाठी इथे मिल्क पावडर वापरलेली आहे अर्धा कप. तर अशा प्रकारे आपण ब्रेडच्या चुऱ्यामध्ये मिल्क पावडर अर्धा कप, डेसिकेटेड कोकोनट पावडर अर्धा कप असं मी इथे प्रमाण घेतलेलं आहे. तर मिक्स करून झालेलं आहे आता इथे. तर इथे बाइंडिंग होण्यासाठी आपल्याला दुधाची मलाई वापरायची आहे. तर इथे मी 2 ते 3 चमचे दुधाची मलाई वापरलेली आहे. तर जी आपली घरात दुधावरची साई असते ती इथे मी वापरलेली आहे. तर जास्तीत जास्त 2 दिवसाची असावी, जास्त त्याच्यापेक्षा नसावी. तर फ्रेश मलाई इथे वापरायची आहे. तर आता या मलाईसोबतच आपण हे सर्व मिक्स करून घेऊया. तर बाइंडिंग किती छान होते तुम्ही बघू शकता. इथे दुधाचा वापर नाही किंवा पाण्याचा वापर नाही किंवा कुठेही काही इथे वापरायचं नाही. तर अशा प्रकारे आपल्याला हे मळून छान घ्यायचं आहे. एकदम सॉफ्ट डो बनवून घ्यायचा आहे. तर इथे मी गॅसचा बिलकुल वापर केला नाही. तर बिना गॅस वापरता आपण ही रेसिपी बनवणार आहोत. जर जास्त साईचं प्रमाण झालं तर तुम्ही पुन्हा एकदा ब्रेडचा चुरा घालू शकता यामध्ये. तर यामध्ये मिल्क पावडर वापरल्यामुळे मावा खवा असतो त्याचं टेक्स्चर येणार आहे, टेस्ट लागणार आहे या बर्फीला आणि डेसिकेटेड कोकोनट पावडर तर खूप छान टेस्ट देणार आहे या बर्फीमध्ये. तर अशा प्रकारे आपला हा गोळा छान मळून झालेला आहे. तर यामध्ये मी आता कलर घालत आहे. तर 2 भाग करणार आहे. तर एक व्हाईटमध्ये ठेवणार आहे आणि एक रेडमध्ये ठेवणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला 2 गोळे करायचे आहेत. तर इथे मी फूड कलर घालत आहे. तर रेड कलर हा इथे मी घातलेला आहे. तर छान असा गोळा मळून घेऊया. तर कलर पूर्णपणे मिक्स झाला पाहिजे इतपत आपल्याला हा गोळा मिक्स करून घ्यायचा आहे. तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे कोणताही कलर वापरू शकता. तर इथे आपला गोळा छान मळून झालेला आहे. तर एक व्हाईट आणि एक रेड अशा प्रकारे मी इथे 2 गोळे तयार केलेले आहेत. तर दोन्हीही गोळे आपले रेडी आहेत. तर पटकन आपल्याला हे गोळे सेट करून घ्यायचे आहेत. तर इथे मी एक छोटासा प्लॅस्टिकचा कागद घेतलेला आहे, तूप लावलेला आहे. तर या कागदावरती आपल्याला एका बाजूला असा गोळा थापून घ्यायचा आहे. तर आपल्याला जसा आकार द्यायचा आहे तशा पद्धतीने तुम्ही आकार देऊ शकता. म्हणजे आपल्याला नंतर कट करता येईल असं आपण इथे सेट करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे मी इथे गोळा पसरवून घेतलेला आहे. तर आता आपण रेड कलरचा गोळाही अशा प्रकारे पसरवून घेऊया.
तर जसा पहिला केला आहे तशाच पद्धतीने आपल्याला इथे स्प्रेड करायचं आहे. खूप सोपी पद्धत आहे, तुम्ही बघू शकता. कमी साहित्यामध्ये ही रेसिपी आपली बनणार आहे आणि टेक्स्चर तर खूप छान येणार आहे या बर्फीला. तर दोन्ही एकत्र आपण असे करून घेऊया, एकावरती एक ठेवूया आणि वरतून हा फोल्ड करूया कागद. एकसारखं आपल्याला करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला वड्या कट करता येतील छान. आणि फ्रीजमध्ये आपण 10 ते 15 मिनिटे ठेवून देऊया सेट होण्यासाठी, म्हणजे बर्फीचा आकार पण छान येईल आणि कट पण छान होईल. तर 15 ते 20 मिनिटानंतर मी हे फ्रीजमधून काढलेलं आहे. तर बघू शकता मस्त असा सेट झालेला आहे. तर आता आपण याचे पीसेस कट करूया. तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कोणताही इथे आकार देऊन कट करू शकता. तर इथे मी चाकूचा वापर करत आहे. चाकूने आपण आपल्या आवडीप्रमाणे कट करून घेऊया. तर मी एकदम लांबमध्ये अशा त्रिकोण साईजमध्ये कट करणार आहे. तर यामध्ये मी डेसिकेटेड कोकोनट पावडर वापरलेली आहे. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही वापरू नका. जे घरात आपल्या सुकं खोबरं असतं त्याचा किस बारीक करून पण तुम्ही इथे वापरू शकता. त्याने टेस्ट पण छान येईल. तर मिल्क पावडरमुळे आपल्या बर्फीला मावा खवा असतो, त्याचं टेस्ट असते, तशी टेस्ट येणार आहे या बर्फीमध्ये. तर बघू शकता मी अशा साईजमध्ये इथे मी कट करत आहे. तर कट करतानाच इथे दिसत आहे किती इझिली निघतात. तर मस्त अशा कट होत आहेत. तर अशा प्रकारे मी या साईजमध्ये बर्फी कट केलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे स्क्वेअर टाईपमध्ये पण करू शकता. तर खूप छान कट करता येतात, कारण की सेट पण छान झालेला आहे. हातात घेतल्यावर समजेल तुम्हाला की किती मस्त झालेले आहेत. टेक्स्चर मस्त आलेलं आहे. तर कलर वापरल्यामुळे खूप छान दिसत आहे 2 कलरमध्ये. तर जवळून मी तुम्हाला दाखवते किती मस्त दिसत आहे. एकदम मावा खवा जसा असतो त्याप्रमाणे ही बर्फी दिसत आहे. तर बाहेरून जास्त साहित्य आणायची गरज नाही. फक्त आपल्याला एक 20-30 रुपयाचा ब्रेड आणून ही बर्फी तुम्ही घरी बनवू शकता. खूप छान मस्त बनतात त्या बर्फ्या. तर अशा प्रकारे इथे मी रक्षाबंधन स्पेशल तुमच्यासोबत ही ब्रेडची रेसिपी शेअर केलेली आहे. तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी झाली तीही मला कमेंटमध्ये सांगा. अगदी मोजक्या साहित्यामध्ये ही रेसिपी बनते. तर जेव्हा मी बनवली तेव्हा मी खाऊन बघितली, तेव्हा खूप छान मस्त लागलेली होती. म्हणून मला वाटलं की तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करावं. वरून आपण बदाम पिस्त्याचे गार्निशिंग करून घेऊया. इथे तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट्सने गार्निशिंग करू शकता किंवा चांदी वर्कही लावू शकता. तर खूप छान दिसत आहेत, बघू शकता. तर अशा पद्धतीने आज तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर केलेली आहे. तुम्हाला कशी वाटली तेही कमेंटमध्ये सांगा. अजून जर माझ्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय बाय.